उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। खरं म्हणजे त्या दिवसाचा बैलगाडा शर्यतीचा दिवस आठवतोय। आम्ही हेलिकॉप्टरमधून येत होतो आणि खाली बघत होतो की जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं, जिकडे पाहावं तिकडे माणसं, माणसांचा महासागर सगळीकडे पसरला होता। माझ्या आयुष्यातला पहिला बैलगाडा शर्यत मी त्या ठिकाणी पाहिली आणि वरतीहून आम्ही एका मैदानातली बैलगाडा शर्यत देखील पाहिली। बैल धावत होते, गाडा धावत होता आणि एक अतिशय ऐतिहासिक असा बैलगाडा शर्यतीचा सोहळा पाहिला आणि तो फक्त राज्यात नाही तर देशामध्ये लोकप्रिय झाला। कारण एवढे मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे श्रोते आले होते, सगळे चाहते आले होते की त्यांनी पूर्ण सगळा आतापर्यंतचा बैलगाडा शर्यतीचा रेकॉर्ड तोडून टाकला। आणि जर आपण ते कुठलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वगैरे असं केलं असतं तर त्याच्या गिनीज बुकमध्ये आलं असतं हे। गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आलंय का? अरे बाबा नोंद कर, आता पुढचा तर पार वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल। आणि चंद्रारची इच्छाशक्ती अतिशय आणि जिद्द जी आहे ती मजबूत वाखाणण्यासारखी आहे। एकदा त्यांनी मनात ठरवलं ते करणार म्हणजे करणार आणि खऱ्या अर्थाने जे जे काही त्यांनी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण या ठिकाणी झाली। श्रीनाथ केसरी त्यांनी नाव पण कसं जोडून ठेवलंय आणि काम पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। नंदी मालक इकडे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। आणि आता कुठला आता प्रो कबड्डी, प्रो गोविंदा आणि आता प्रो बैलगाडा आणि त्याचा अध्यक्ष कोणाला करायचा? उदय सामंत। आता ते आणि काय ते कुठलं BMW मैदान, आता MIDC तुमच्याकडे आहे, उद्योग तुमच्याकडे आहे, त्यामुळे BMW पण तुमच्याकडेच आहे। आणि मी म्हणालो तुम्हाला बैलगाडाचा अध्यक्ष व्हायचं असेल तुम्हाला बैलगाडा घ्यायला लागेल, कारण बैलगाडा म्हणजे हे आपलं बैल म्हणजे आपलं एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, याचा मला अभिमान आहे। आणि त्यामुळे आपलं पहिलं राज्य आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हा देखील इतिहास आहे। आणि म्हणून गोवंश रक्षा, त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि अशा बैलगाडा शर्यतीमुळे आज शेतकरी एवढे तिथं त्यांच्यामध्ये प्रोत्साहन पाहिलं, ऊर्जा पाहिली, एवढे लोक आले होते, बाप रे, म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी बैलगाडा शर्यतीत मी कधी पाहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि खरं म्हणजे तो काही नुसता खेळ नव्हता, आपल्या मराठमोळ्या मातीत हे बैल धावताना आपण पाहत होतो। ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपण जोपासलीच पाहिजे। आणि म्हणून इतर जे काही खेळ नावारूपाला येत आहेत तसाच बैलगाडा शर्यत देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न चंद्रहार करतोय। मी चंद्रहारचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे बैलगाडा हे आपलं वैभव आहे आणि ते आपण जपलं पाहिजे आणि ते जोपासण्याचं जपण्याचं काम चंद्रहार करतोय। सांगलीत बैलगाडी शर्यतीचा पार धुरळा चंद्रहारने उडवलाच आणि त्या दिवशी लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि थरारक शर्यती झाल्या आणि लोकांनाही पाहायला मिळालं। बैलजोड्यांनी देखील भारी विजय मिळवला आणि तिकडं बघितलं की तिथं एकेकाची नावं काय होती
आणि आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो, पण हेलिकॉप्टर बैजा पण होता तिकडे. आणि काय काय नावं होती. हरण्या होता, हा, आणि ब्रेकफेल, मथुर आपल्या ठाण्याचा होता, कल्याण ठाणे जिल्हा, आणि बकासूर. किती नावं होती बापरे. मला वाटतं अनेक नावं त्या ठिकाणी बैलांची होती. हा, लखन होता, रुद्रा. हेलिकॉप्टर सर्जाचं घेतलं नाव बाबा. हेलिकॉप्टर सर्जा होता. आणि आता किती नाव बापरे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक सोहळा सांगलीत रंगला असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय. तर मी मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असं ते म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.